नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा करासाठी नोंदणी प्रक्रिया पुन्हा 25 जूनपासून सुरू होणार. व्यावसायिकांना नोंदणीची आणखी एक संधी. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार देण्याबाबत विरोधी पक्षांची आज नवी दिल्लीत बैठक. सोनिया गांधी, शरद पवार यांची उपस्थिती. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा 15 जुलैपर्यंत जमा करायला आरबीआयनं दिली परवानगी. राज्य सरकारनं शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून जाहीर केलेलं 10,000 रुपयांचं कर्ज बँकांनी त्वरित देण्याची प्रक्रिया करावी. मुख्यमंत्र्यांचं बँकांना आवाहन. पुणे महानगरपालिकेच्या म्युनिसिपल बॉन्डची व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते मुंबई शेअर बाजारात नोंदणी. शहरी पुनरुत्थानाचे प्रतिबिंब असल्याचं नायडू यांचं प्रतिपादन. अभिनेते मोहन जोशी आणि सुबोध भावे यांना यंदाचा नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार जाहीर. आणि अनुकूल वातावरणाअभावी राज्यात 2 ते 3 दिवस पाऊस लांबणीवर पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर अंमलात येण्यासाठी आता काही दिवसांचा अवधी उरला आहे. या अंतर्गत देशातल्या 3/4 व्यावसायिकांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली असून अद्यापही नोंदणी न झालेल्या व्यावसायिकांसाठी 25 जूनपासून नवी खिडकी खुली होणार आहे. त्यानंतर 5 दिवसांनी 1 जुलैपासून जीएसटी लागू होणार आहे. प्रक्रिया जीएसटीएन के वेबसाइट पे 25 जून से खुलने वाली है. नया रजिस्ट्रेशन का विंडो तो हमेशा के लिए खुला रहेगा, लेकिन कोई व्यक्ति जो कि व्यापार उसका चालू है तो उसको 1 जुलाई के बाद 30 दिन के अंदर, मतलब कि 30 जुलाई से पहले अपने आप को रजिस्टर करा लेना है नए रजिस्टर वाले को. जो लोग पुराने वेट या सर्विस टैक्स या एक्साइज में से माइग्रेट हो रहे हैं, जिनके लिए हमने एक अपॉर्चुनिटी दिया था 15 तारीख तक, और वो अपॉर्चुनिटी फिर से 25 जून को खुलने वाला है, उनको भी हम ये बता दें कि उनको भी अपनी पूरी प्रक्रिया कर देनी है. अगर अभी तक नहीं किया है तो 1 महीने के अंदर वो कर देंगे तो चलेगा. वो माइग्रेटिंग वाली विंडो भी हम पूरा महीना खुली रखेंगे जुलाई महीने में, और उसके दौरान वो अपना पूरी प्रक्रिया कंप्लीट कर दे. एक चीज़ और मैं बता दूं कि कुछ लोगों में ये कन्फ्यूज़न है कि जिनको प्रोविजनल आईडी नंबर मिला है जीएसटी का, उनके लिए क्या नया नंबर आएगा क्या? तो मैं ये कहना चाहूँगा कि नहीं, प्रोविजनल आईडी का जो नंबर है वही आपका फाइनल नंबर बनने वाला है. राष्ट्रपती पदासाठी आपला उमेदवार ठरवण्यासाठी विरोधी पक्षांची आज नवी दिल्ली इथं बैठक होणार आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह डाव्या पक्षांचे ज्येष्ठ नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मात्र राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराबाबत विरोधी पक्षांमध्ये मतभिन्नता दिसत आहे. संयुक्त जनता दलानं रामनाथ कोविंद यांना पाठिंबा द्यायचा निर्णय जाहीर केला आहे. केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी या निर्णयाबद्दल बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे आभार मानले आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री के पलानीसामी यांच्या नेतृत्वाखालील अखिल भारतीय अण्णा द्रमुक पक्षाच्या अम्मा गटानंही कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला आहे. 500 आणि 1000 रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या जुन्या नोटा भारतीय रिझर्व्ह बँकेकडे 20 जुलैपर्यंत जमा करण्याची परवानगी सरकारनं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, इतर बँका आणि टपाल कार्यालयांना दिली आहे. बँक आणि टपाल कार्यालयात 30 डिसेंबर 2016 पर्यंत जमा झालेल्या नोटा तसंच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये 10 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर 2016 या कालावधीत जमा झालेल्या नोटा 30 दिवसांच्या आत रिझर्व्ह बँकेकडे जमा करण्यात येतील असं सरकारी अधिसूचनेत म्हटलं आहे. मात्र विहित कालावधीत या नोटा का जमा करण्यात आल्या नाहीत याचं वैध कारणही यावेळी द्यावं लागणार आहे. सर्व राष्ट्रीयकृत बँका, व्यावसायिक बँका, राज्य सहकारी तसंच जिल्हा सहकारी बँका आणि इतर बँकांनी राज्य शासनानं शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून जाहीर केलेलं 10,000 रुपयांचं कर्ज त्वरित द्यावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. बँकर्स समितीची काल मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. पीक कर्ज खातं असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर ही रक्कम जमा करा असं सांगत बँकांना शासनाकडून लवकरच हा निधी परत दिला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. शेतकऱ्यांच्या कर्जाबाबत संवेदनशीलपणे कार्यवाही करावी असं मुख्यमंत्री म्हणाले. रिझर्व्ह बँकेनं जुन्या नोटा घेण्यासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांना बँकेतून कर्ज देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल असं आश्वासन बँकर्स समितीनं दिलं.
या बैठकीला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, सहकार मंत्री सुभाष देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. पुणेकरांना अविरत 24 तास पाणीपुरवठा व्हावा यासाठीच्या प्रकल्प उभारणीसाठी पुणे महानगरपालिकेनं म्युनिसिपल बॉन्ड्स विक्रीसाठी आणले आहेत. आज सकाळी 9 वाजता केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते या बॉन्ड्सची नोंदणी मुंबईत स्टॉक एक्सचेंज इथं करण्यात आली. देशात सुरू असलेल्या शहरी पुनरुत्थान प्रक्रियेचं हे प्रतिबिंब असल्याचं प्रतिपादन यावेळी नायडू यांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या देशाच्या प्रगतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे असं ते म्हणाले. देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नापैकी 60% उत्पन्न शहरी भागातून मिळत असतं आणि तंत्रज्ञानाच्या मदतीनं या भागातल्या जनतेचं जीवनमान उंचावण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. भांडवल वृद्धीसाठी भांडवली बाजारात विविध उद्योग समूहांनी आपल्या कंपन्यांची नोंदणी करणं हे सर्वश्रुत आहे, परंतु जनतेच्या प्राथमिक सोयीसुविधांसाठी भांडवली बाजाराकडे महानगरपालिकेने बॉन्डच्या माध्यमातून जाणं ही एक वेगळी संकल्पना आहे. भारतात पहिल्यांदाच ही संकल्पना राबवली जात आहे. एनएससी अर्थात राष्ट्रीय शेअर बाजारात झालेल्या कथित घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी शेअर बाजार नियामक संस्था सेबी न्यायवैद्यक लेखापरीक्षकाची नियुक्ती करणार आहे. शेअर दलालांनी एनएससी मधल्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून गैरमार्गाने काही लाभ मिळवले आहेत का हे तपासण्याचं काम लेखापरीक्षक करतील. या प्रकरणी सेबीनं आधीच राष्ट्रीय शेअर बाजाराला नोटीस बजावली आहे. एनएससी बाजारात वेगवेगळ्या जागांहून वैध व्यवहार होत असतात. बाजार सुरू होण्याच्या आधी काही दलालांनी पैसे कमावल्याचं हे प्रकरण आहे. काल सेबीच्या सदस्यांची बैठक झाली, त्यानंतर अध्यक्ष अजय त्यागी यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सरकारनं कल्याणजवळ नेवाळी विमानतळासाठी सक्तीनं जमिनी संपादित केल्याचा आरोप करत नेवाळी नाका परिसरात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. आपल्याच मालकीच्या शेतजमिनीवर पेरणी करायला मज्जाव केल्यामुळे शेतकऱ्यांनी हे आंदोलन पुकारलं. टायर जाळून मलंगगडाकडे जाणारा मुख्य रस्ता त्यांनी बंद केला आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून आंदोलकांनी पोलिसांच्या व्हॅनसह काही वाहनं पेटवून दिली, तसंच पोलिसांवरही दगडफेक केली. हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल दर्शनाच्या ओढीनं पुण्याहून पंढरीकडे निघालेली संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडमधला मुक्काम आटोपून आज सकाळी जेजुरीकडे निघाली आहे. या पालखीचा आज जेजुरीत मुक्काम आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळेभोर मार्गे यवत इथं पोहोचली. या पालखीचा यवत इथं आज मुक्काम आहे. पैठणहून पंढरीला निघालेली संत एकनाथ महाराजांची पालखी राक्षस भुवन इथून रायमोहला पोहोचली. ही पालखी आज रायमोह इथून गारमाथा मार्गे तांबा राजुरी आणि पुढे पाटोदा इथं मुक्काम करणार आहे. उद्या ही पालखी घुमारा पारगावला प्रस्थान करेल. वारकऱ्यांची वारी सुखद व्हावी म्हणून राज्य सरकारकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पत्रकारिता हे माणूस घडवण्याचं शास्त्र असून त्या अनुषंगानंच पत्रकारिता केल्यास जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फुटून एक सशक्त समाजाची निर्मिती होते, असं प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार वी. ल. धारूरकर यांनी केलं. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या 76व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकारांचा धारूरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. पंढरपूरच्या पंढरी संचारचे संपादक बाळासाहेब बडवे यांना पत्रकारितेतल्या योगदानाबद्दल सर्वोदयी कार्यकर्ते मधुसूदन सीताराम रावकर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 5,000 रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. पत्रकारितेतून सामाजिक बांधिलकी जपणारे ज्येष्ठ पत्रकार मुक्तेश्वर मुनशिट्टीवार यांना समतानंद अनंत हरी गद्रे पुरस्कार, ज्येष्ठ वृत्त छायाचित्रकार अरुण कुलकर्णी यांना तोलाराम कुकरेजा पुरस्कार, तर राजाराम सावंत यांना मुद्रित शोधनासाठी कविवर्य भालचंद्र खांडेकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ सन्माननीय सदस्यत्व आणि सहसदस्यत्व देऊनही अनेक ज्येष्ठ पत्रकारांचा यावेळी सन्मान करण्यात आला. पत्रकार आणि संघाचे अध्यक्ष देवदास मटाले यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. पाहतो की माहिती देणं, लोकांना शिक्षण देणं, मनोरंजन करणं ही महत्त्वाची कार्य आहेत. पण आज प्रबोधन आणि माहिती याच्यापेक्षा जाहिरात आणि मनोरंजन याकडे जास्त लक्ष दिलं जातं आहे. खरं तर वर्तमानपत्र आज रंगीत छापली जात आहेत, पण रंगीत छापाईबरोबर माणसांची दुःखसुद्धा व्यक्त करणं तेवढंच महत्त्वाचं असं मला वाटतं. पत्रकारिता हे माणूस घडवणारं शास्त्र आहे, समाजाला बदलणारं एक महत्त्वाची दिशा देणार आहे. असं म्हटलं जातं की राजकीय प्रबोधन करणं हे पत्रकारांचं कार्य आहे,
सामाजिक परिवर्तनाला दिशा दिली पाहिजे, आर्थिक विकासाच्या दृष्टीने शिक्षण दिलं पाहिजे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे चारित्र्य निर्माण करणं हे महत्त्वाचं आव्हान आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलेल्या पत्रकारांना, ज्येष्ठ पत्रकारांचा आपण सन्मान करतो. या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्राबाहेरच्या देशभरातल्या एका ज्येष्ठ पत्रकाराला आपण प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असतो आणि इथे वर्धापन दिनाचा उत्तम कार्यक्रम दरवर्षी 21 जूनला साजरा होतो. अभिनेते मोहन जोशी आणि सुबोध भावे यांना यंदाचा नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार जाहीर झाला. बालगंधर्वांच्या जन्मगावी राज्य पातळीवर दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचं हे 7वं वर्ष आहे. 51 आणि 25,000 रुपये, शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. 22 जुलै रोजी बालगंधर्वांच्या जन्मगावी नागठाणे इथं या पुरस्काराचं वितरण होणार आहे. यापूर्वी या पुरस्कारानं हृदयनाथ मंगेशकर, प्रभाकर पणशीकर, सुरेश वाडकर, अजय अतुल, सिद्धार्थ जाधव, पॅडी कांबळे, कविता लाड यांचा सन्मान झाला आहे. आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा. जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा करासाठी नोंदणी प्रक्रिया पुन्हा 25 जूनपासून सुरू होणार. व्यावसायिकांना नोंदणीची आणखी एक संधी. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार देण्याबाबत विरोधी पक्षांची आज नवी दिल्लीत बैठक. सोनिया गांधी, शरद पवार यांची उपस्थिती. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा 15 जुलैपर्यंत जमा करायला आरबीआयनं दिली परवानगी. राज्य सरकारनं शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून जाहीर केलेलं 10,000 रुपयांचं कर्ज बँकांनी त्वरित देण्याची प्रक्रिया करावी. मुख्यमंत्र्यांचं बँकांना आवाहन. पुणे महानगरपालिकेच्या म्युनिसिपल बॉन्डची व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते मुंबई शेअर बाजारात नोंदणी. शहरी पुनरुत्थानाचं हे प्रतिबिंब असल्याचं नायडू यांचं प्रतिपादन. अभिनेते मोहन जोशी आणि सुबोध भावे यांना यंदाचा नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार जाहीर. आणि अनुकूल वातावरणाअभावी राज्यात 2 ते 3 दिवस पाऊस लांबणीवर पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.